आपला गोल हा आपल्यासाठी योग्य आहे का? आणि ते करण्याचं मोटिव्हेशन मला शेवटपर्यंत टिकवता येईल का? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे आत्ताच्या जगामध्ये, की ज्यावेळेला आपण डिस्ट्रॅक्टेड आहोत, ज्यावेळेला आपल्याला भरपूर नवीन-नवीन गोष्टी दररोज कळत असतात, आपल्याला समजून घ्याव्याशा वाटतात आणि त्याच्यावरती काम करावंसं वाटतं. यावेळेला एक स्टँडर्ड वे, एक अतिशय मूलभूत घटक आपण विसरतो. तो म्हणजे स्वतःच्या लिव्हरेजचा. आजच्या व्हिडिओमध्ये स्वतःच्या योग्यता किंवा लिव्हरेजबद्दल आणि ओव्हरऑल त्याला हाताशी घेऊन आपलं गोल सेटिंग कसं करता येईल, याविषयी सगळं या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ गोल सेटिंगचा भारतीय पद्धतीने मांडलेला एक मास्टर क्लास होणार आहे. तर तुम्ही जर नवीन गोल डिसाईड करत असाल किंवा तुमचा आहे जो गोल आहे, तो तुम्हाला पुन्हा एकदा चेक करायचा असेल, तर मी या सांगितलेल्या व्हिडिओच्या सगळ्या पॅरामीटर्समध्ये जर तुम्ही घालून चेक केलात, तर नवीन आणि चालू गोल तुम्ही प्रॉपरली ॲनलाईज करू शकाल आणि ठरवू शकाल, की त्याच्यामध्ये आता मला नेक्स्ट काय करायचंय. पाहत राहा हा व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, माझं नाव गिरीश उगले. आज या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत अवघड गोल्स हे कसं साध्य करायचं. मुद्दा नंबर 1 की आपली योग्यतेनुसार आपल्या गोलची निवड. योग्यता म्हणजे काय? तर आपला पूर्वानुभव आणि आपण तो गोल साध्य करण्यासाठी आपल्याकडे उपलब्ध असलेली सामग्री आणि साधनं. या गोष्टी ज्या तुमच्याकडे मुबलक प्रमाणामध्ये आहेत, की ज्या त्या गोलसाठी पूरक आहे. ते आहे तुमची 3 गोल साध्य करण्यासाठी असणारी योग्यता. म्हणजेच त्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो लेव्हरेज. आता ही गोष्ट ही इतकी इम्पोर्टंट आहे आणि लोकं खूप इझिली ही गोष्ट मिस करतात. आता 120 किलो असणाऱ्या माणसाला मॅरेथॉन पळणं हे खूप अवघड आहे. व्हेअरएज एखादा व्यक्ती की ज्याचं वजन कमी आहे, पण त्याला काही न्यूट्रिशनची गरज असेल किंवा त्याला बाकीच्या गोष्टी जर साध्य त्यांनी केल्या त्याच्या आरोग्यामधल्या, तर तो खूप इझिली पळू शकेल. तर गोल रिअलिस्टिक असणं आणि तुमची योग्यता बघून ठरवलेलं असणं, हे अतिशय आवश्यक आहे. सो पहिला मुद्दा तुमची योग्यता ओळखून तुमच्या गोलची निवड. त्याच्यानंतर दुसरा, आपल्या स्वधर्माशी हा गोल जोडला जाऊ शकतो का? याची खात्री. फॉर एक्झाम्पल, मी समजा खाटीक आहे. नॉन-व्हेज विकतो. आता त्या माणसाला प्राण्यांविषयी जर खूप प्रेम आणि आदर असेल, तर तो त्याचं कार्य करू नाही शकणार. व्हेअरएज जर एखादा ॲनिमल सोशल वर्कर असेल, तर त्याच्यामध्ये हा गुण असणं, हे त्याच्या कार्यासाठी खूप पूरक आहे. सो ज्यावेळेला तुम्ही गोल निवडताय, त्यावेळेला तुम्ही आत्ता जसे आहात, तुमच्या व्हॅल्यूज, तुमच्या चांगल्या वाईट गोष्टींच्या कल्पना, या त्या गोलसाठी पूरक असणं खूप आवश्यक आहे. मनाचा आणि एक शरीराचा स्वभाव बनतो. तो स्वभाव असतो. तो म्हणजे आपला स्वधर्म. जर तुम्ही असे गोल निवडले, की जे तुमच्या पर्सनॅलिटी, तुमच्या स्वधर्मापेक्षा कंप्लीटली अपोझिट आहे, तर ते गोल तुम्ही साध्य करू नाही शकत असं नाही. पण तुमच्या आतमध्येच एवढी तो गोल साध्य करण्यासाठी चलबिचलवी, की त्याच्यानंतर तुम्हाला तो गोल सोडून द्यावा, याच्या भावना वारंवार येते आणि तुमची शक्ती त्या भावनांना कमी करण्यासाठी जास्त खर्च होईल. पर्यायाने तुम्ही जे कार्य करताय त्याच्यामध्ये तुम्हाला खूप जास्त स्ट्रेस, अँक्झायटी आणि स्वतःच्या पायात अडकल्याची भावना ही येण्याची दाट शक्यता आहे. त्याच्यामुळे स्वधर्माप्रमाणे तुमच्या गोलची निवड आणि सुनिश्चितता, की माझ्या स्वतःच्या मनामध्ये या गोल साध्य करण्याच्या विषयी कुठलीही मॉरल डिसएग्रीमेंट नाहीये. मी कंप्लीटली अलाइन्ड आहे,
की मला हे साध्य करायचंय आणि हो, हे माझ्यासाठी मॉरली, इथिकली, फायनान्शियली आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींनी ॲक्सेप्टेबल आहे. ही मनाची तयारी केल्यानंतर ज्यावेळेला तुम्ही गोलकडे वळता, त्यावेळेला तुम्ही गोलमध्ये निश्चितपणाने यशस्वी होता. कारण त्याच्यानंतर जे फॅक्टर्स आहेत ते सगळे एक्सटर्नल आहे, की जे तुम्हाला हँडल करायचं. तर दुसरा पॉइंट, की आपला स्वधर्म ओळखून आपल्या ध्येयाची निवड. तिसरा मुद्दा, संकल्प. संकल्प याच्यामध्ये आपल्या ध्येयाविषयी असलेली दृढता आणि हे गोल मी कशासाठी आणि कोणासाठी करतोय याची सुनिश्चितता. ज्यावेळेला एखादा व्यक्ती म्हणतो, की मला उत्तम क्रिकेट खेळायचं आहे. उत्तम क्रिकेट खेळल्यामुळे माझ्या अंगभूत असलेल्या क्रिकेटविषयीच्या प्रेमाला मी सेलिब्रेट करू शकेन. मी प्रत्येक वेळेला खेळताना तो आनंद मिळवू शकेन. आनंद मिळवताना मी माझ्या सीटसाठी खेळत असेन किंवा मी देशासाठी खेळत असेल, तर खेळावरती प्रेम असणारे जे लोक आहेत, त्यांना जो त्याच्यातनं मी आनंद देऊ शकणार आहे, हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि ज्यावेळेला माझ्या बियॉन्ड समाजासाठी मी एखादी गोष्ट करण्यासाठी मोटिव्हेटेड होतो, त्यावेळेला जी गोष्ट न चुकता, न कंटाळता दुसऱ्यासाठी करायची आहे, या भावनेने आपण जास्त मोटिव्हेटेड फील होतो. आपण समाजशील प्राणी असल्यामुळे आपली कॉन्ट्रिब्यूट करण्याची भावना ही कायम मनामध्ये असते. आणि त्यानंतर तुम्ही ज्यावेळेला ती गोष्ट करता, त्यावेळेला तुम्ही क्विट करत नाही. कित्येक उदाहरणं आहेत आपल्या सक्सेसफुल लोकांच्या चरित्रांमध्ये, की त्यांनी ज्यावेळेला एखादी गोष्ट ठरवली, त्यावेळेला त्यांचं शरीर, त्यांचं मन हे त्या पद्धतीने चेंज झालं आणि त्याच्यानंतर त्यांनी ज्या कुठल्या स्किल्स, ज्या कुठल्या लर्निंग्ज आवश्यक आहेत, त्या सगळ्या मिळवल्या आणि त्यांनी ते गोल साध्य केलं. सो दृढ संकल्प याच्यावरती एक शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला जर हवा असेल तर तो अवश्य तुम्ही बघू शकता. पुढचा महत्त्वाचा मुद्दा ते म्हणजे धारणा. आज जर मी समजा हा संकल्प माझ्या मनामध्ये घेतलेला आहे, की मला उत्तम क्रिकेट खेळायचं आहे. मला उत्तम गायन करायचं आहे. मला उत्तम डिझायनर बनायचं आहे, उत्तम कोडर बनायचं आहे. त्यावेळेला उत्तम कोडर होण्यासाठी, उत्तम गायक होण्यासाठी असणारी स्थिरता तुमच्यामध्ये येण्यासाठी तुम्हाला त्या गोष्टीचं अनुसंधान वारंवार लागणं, की उत्तम गायक म्हणजे काय? त्यासाठी काय करावं लागतं? मग त्याच्यासाठी असणारं वाचन, त्याच्यासाठी असणारं मनन, चिंतन आणि सातत्याने घेतलेली ॲक्शन, की मी आज जिथे आहे त्याच्यापेक्षा मला अजून उत्तम व्हायचंय. तर मी वारंवार प्रयत्न करतोय, वारंवार वेगळे एक्सपेरिमेंट करतोय आणि त्याच्यातनं मी ती गोष्ट अजून जास्त पॉलिश करतो. ते ध्येय तुम्ही तुमच्या धारणेमध्ये घट्ट धरून ठेवायची आणि मग त्या गोष्टी व्यतिरिक्त दुसऱ्या सगळ्या गोष्टींना तुम्ही बाजूला सरकवणे आणि अजून गमतीचा भाग म्हणजे तुम्ही तुमच्या आवडत्या विषयाबद्दल खूप बारकावे समजून घेता आणि एक्सपर्ट लोकांमध्ये आणि न्यूकमर्समध्ये हाच फरक असतो, की त्यांचे बारकावे समजण्याची ताकद ही प्रचंड वाटलेली असते. वारंवार अनुसंधानामुळे, वारंवार त्या विषयाला आपल्या मनामध्ये, आपल्या चित्तामध्ये घट्ट धरून ठेवल्यामुळे. सुधारणा हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्याच्यानंतर समाधान. ज्यावेळेला आपल्याला एखादी गोष्ट आपण ठरवलेली आहे, ती गोष्ट ज्यावेळेला आपण साध्य करतो, त्यावेळेला त्याच्यातनं मिळालेला आनंद, गोल हा पूर्णपणे साध्य होऊ शकेल का पहिल्याच झटक्यामध्ये?
तर नाही होणार. त्याचे काही टप्पे असते, की आज जसं मी क्रिकेटचं उदाहरण दिलं, तर मी आज माझ्या राज्यामध्ये खेळतोय. त्याच्यानंतर मी IPLमध्ये खेळतोय. त्याच्यानंतर माझा रणजी संघामध्ये समावेश झालेला आहे. त्याच्यानंतर मी देशाच्या संघामध्ये राखीव म्हणून खेळतोय आणि त्याच्यानंतर मला ॲक्चुअली खेळण्याची संधी मिळाली आणि त्या संधी ज्यावेळेला मिळाली, त्यावेळेला मी जी काही तपश्चर्या आत्तापर्यंत केलेली आहे, माझ्या ध्येयासाठी, ती मला दाखवण्याची संधी मिळाली आणि त्यावेळेला मी त्या संधीचं सोनं केलं. तर त्यावेळेला तुम्ही जे ध्येय मनामध्ये धरलेलं होतं, ते तुम्ही पूर्ण केलंत एक-एक, एक-एक स्टेप्स घेऊन. तर या प्रत्येक स्टेपमध्ये तुम्ही ज्यावेळेला असता, त्यावेळेला ती स्टेप, ते माइलस्टोन अचीव्ह केल्याबद्दल मनामधलं असलेलं समाधान, हे समाधान हे तुम्हाला पुढच्या स्टेपवरती जाण्यासाठी मनाला एक शांतता प्रोव्हाईड करतं. तुम्ही जे काय कार्य करताय, त्याची दिशा योग्य आहे, याची एक तुम्हाला पोचपावती मिळते आणि त्याच्यानंतर पुढच्या माइलस्टोनसाठी तुमची घौघव सुरू होते. ते फील करणं, की बाबा मी कुठनं सुरुवात केली होती आणि मी कुठेपर्यंत पोहोचलेलो आहे, हे फील करून त्याची जाणीव आपल्या मनामध्ये, आपल्या चित्तामध्ये साठवून ठेवणं आणि मग नवीन जोमाने पुढच्या कामाला लागणं, गोल साध्य करणं, हे आवश्यक आहे. आता त्याच्यानंतर तुम्हाला पूर्ण गोल साध्य झाल्यानंतरची सगळ्यात शेवटची स्टेप, ती म्हणजे त्या ध्येयाबद्दलची निरासक्ती. आता हा खूप कॉन्ट्रोव्हर्शियल आहे मुद्दा आणि हा म्हणूनच मी शेवटचा घेतलेला आहे, की ज्यावेळेला एखादा गोल साध्य होतो, तुमचा गोल किती महिन्यामध्ये साध्य होऊ शकतो, कदाचित तो वर्षांनी साध्य होऊ शकतो, कदाचित आठवड्यांनी सुद्धा साध्य होऊ शकतो. पण एखादा गोल साध्य केला, की त्याचा आपल्याला आनंद होतो. मी आत्ताच म्हटलं तुम्हाला याच्या अगोदरच्या पॉइंटमध्ये मी समाधान व्यक्त करण्यासाठी सांगतो. पण समाधान हे आपल्याला व्यक्त करताना नुसत्या काही गोलसाठी नाही, तर त्या जर्नीसाठी समाधान व्यक्त करायचं. आणि त्या जर्नीमध्ये ते गोल साध्य झालेच, पण त्याचबरोबर तुमचं कसं ट्रान्सफॉर्मेशन झालं, याचं तुम्हाला समाधान व्यक्त करायचं. वेळेला लोकं ते गोल साध्य केल्यानंतर निष्क्रिय होतात, की मला जे काही करायचं होतं तर ते मिळालं मला. आता काही साध्य करण्यासारखं राहिलंच नाही. किंवा आता मी दुसरं काय गोल साध्य करू? आता मी या आयडेंटिटीमध्ये इतका अडकलोय, की मला दुसरं काही करावं किंवा काही करता येईल मला वेगळं. याच्याबद्दल असं मला आता काही वाटतच नाहीये. मला कळत नाहीये, की मी आता काय करू? त्याचं कारण आहे असं, की तुम्ही ते ध्येय म्हणजे तुम्ही आहात, हे धरून तुमची आयडेंटिटी त्या गोलला बांधून घेतली आहे. ही आयडेंटिटी न बांधण्याचं जे मुख्य तत्व आहे, ती म्हणजे निरासक्ती. तुम्ही जर तुमच्या ध्येयाबद्दल, त्याच्या साध्यतेनंतर निरासक्ती व्यक्त केली, तर तुमच्या मनामध्ये नवीन गोल साध्य होण्यासाठी एक बीज निर्माण घे आणि त्यावेळेला तुम्ही ते गोल साध्य करण्यासाठी पुन्हा त्या जर्नीमध्ये ट्रॅव्हल करण्यासाठी स्वतःला मोटिवेट करू शका आणि अगोदर तुम्ही जे काही साध्य केलेलं आहे, ते तुम्ही मनामध्ये शांतपणाने कायमचं करून ठेवू शका. अशा पद्धतीने तुम्ही जर तुमच्या गोल्सची मांडणी केली, तर त्याच्यातनं तुम्हाला आनंद आणि समाधान याची भावना येईलच. त्यानंतर सुद्धा ज्या कुठल्या गोल साध्य करायच्या, त्यासाठी एक सुंदर फ्रेमवर्क तुमच्याचकडे निर्माण होईल. मी आत्ता जे मुद्दे सांगितले त्याच्यापेक्षा कदाचित तुमचे मुद्दे वेगळे असतील. तुमचं माइंडसेट वेगळं असेल त्या गोष्टी प्रोसेस करण्याचं. पण माझा प्रयत्न हा आहे, की तुम्हाला एक स्टँडर्ड फ्रेमवर्क देता यावं, की ज्याच्यातनं तुम्ही कस्टमायझेशन करू शका आणि तुमचे गोल्स तुम्ही स्वतः डिसाईड करून ते साध्य करू शका. माझा प्रयत्न आवडला असेल तर अवश्य या व्हिडिओला लाईक करा आणि तुमचा गोलचा प्रवास कसा चाललेला आहे याच्याबद्दल सुद्धा मला ऐकायला आवडेल. तुमचे कमेंट्स आणि तुमच्या भावना अवश्य शेअर करा व्हिडिओच्या खाली. धन्यवाद.